नमस्कार, मी योगेश सांगळे डीसीएन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करतो। खासदार शरद पवार यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसने विचार करावा असा सल्ला दिला होता। त्यानंतर अवघ्या काही तासातच काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे। पुण्यातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्याला ब्लॅकमेल करून तब्बल 7 लाख रुपयाची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी आणि रील स्टार सोनाली हिंगे यांच्यासह पीएसआय अजित बडे, पोलीस कर्मचारी सुदाम तायडे यांच्या विरुद्ध बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून गैरवर्तन केल्याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन सुरेशराव जाधव आणि हवालदार संजय अंकुश कराड यांना निलंबित करण्यात आलंय। पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी ही कारवाई केली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखेच गुलाबी रंगाचे जॅकेट घालून पार्थ पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली। संसद भवनात पार पडलेल्या सोहळ्यात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये आळ्या सापडल्या। पिंपरीमधील संत तुकाराम नगर आणि भोसरी मधील लांडेवाडी या परिसरातून नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत।